गेल्या 100 वर्षात जेवढे बदल झाले नाहीत तेवढे या 10, 15, 20 वर्षामध्ये झाले. तंत्रज्ञानाने आपल्या जगण्याचा चेहरामोहरा बदलून गेलेला आहे. या पार्श्वभूमीवरती संमेलन सुद्धा बदललं पाहिजे असं मला वाटतं. कारण ते मराठी माणसाच्या एकूण मराठीपणाचं प्रतिबिंब आहे. शुद्ध हवा आणि भाजीपाला म्हणजे हे जे आपल्याला खूप हवं असतं ते सगळं साताऱ्यामध्ये आहे. म्हणजे ते शहरच असं आहे की अजूनही तिथे फार म्हणजे गतीचा वारा लागलेला नाही असं ज्याला आपण म्हणू. वातावरण खूप चांगलं आहे, आजूबाजूला खूप निसर्गरम्य परिसर आहे, त्यामुळे तिथली जी लोक आहेत ती अजूनही छान वाचन करतात. पण इतिहासकारांनी किंवा मराठ्यांनी शाहू महाराजांवर फार मोठा अन्याय केलेला आहे. म्हणजे आपण बाजीराव पेशव्याचं कौतुक करतो, आम्हालाही बाजीराव पेशव्याचं कौतुक आहे. अख्ख्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून थोरल्या शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवेपद दिलं आणि मग बाजीरावांनी सगळा इतिहास घडवला. साधी गावातली यात्रा जत्रा असली तर आपण अख्ख्या घराला कपडे शिवतो, घराला रंग देतो, अंगण सारवतो आणि मग राष्ट्रीय संमेलन आपण म्हणतो, 12 कोटी लोकांचं संमेलन. मग ते दळिद्रीसारखं कशासाठी करायचं? म्हणजे लोक वाचत नाहीत अशी तक्रार करायची, पण वाचण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याच्यात खोडे घालायचे की हे फार दिखाऊच झालंय, हे श्रीमंतच झालंय, इथे पैशाचं प्रदर्शनच आहे. तर काही बिघडत नाही. भाषेसाठी वर्षाला 3-4 कोटी रुपये खर्च केले म्हणून काही बिघडत नाही. एकदा संमेलन अध्यक्ष झाला आणि त्याचं वर्ष संपलं की पुढच्या संमेलनांना त्यांना बोलवलं जात नव्हतं. ते पण 99 वर्षानंतर. हे सुद्धा आमच्या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. मग सगळ्या संमेलनाध्यक्षांना पहिल्यांदाच महामंडळ किंवा संयोजक संस्था मिळून निमंत्रण देते आणि संमेलन अध्यक्षाच्या दर्जानं त्यांची व्यवस्था करतो. शिवाजी सावंत ज्या वेळेला कराडला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे होते तर त्यांचा प्रचार मी करत होतो आणि त्या दगदगीमुळे त्यांचं गोव्याला दुःखद निधन झालं, मडगावला. तर ही गोष्ट मला इतकी वेदना देणारी होती की मी ज्या वेळेला संस्थात्मक कामामध्ये आलो त्यावेळेला मी प्रथम ठरवलं की घटना बदल झाला पाहिजे आणि ही घटना दुरुस्ती झाली. तर शेवट आम्ही राजधानीत राहतो आणि आमच्या संमेलनाची चर्चा झाली पाहिजे. आम्ही पेशवा नेमतो, आम्ही राजे आहोत, सातारची जनता राजा आहे. तर राजाचंच संमेलन जर दिमागदार झालं नाही तर बाकीच्यांना आम्ही बोलायचा आम्हाला अधिकार राहणार नाही. की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातारा जिल्ह्यातनं आम्ही 1 लाख पत्र पाठवलं. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन सुद्धा आम्ही केलं आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचं लक्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पाहिजे हे महाबळेश्वरमध्ये आम्ही वेधलं. इकडेच मी हे आत्या काका आज आपल्याला भाषे एवढी समृद्ध आहे की प्रत्येक आपल्या रिलेशनला एक वेगळे शब्द आहेत. आता ते सगळे अंकल आंटी होत चालले. तर हे सगळं या व्यासपीठावर म्हणजे अगदी व्यासपीठावर हे सगळं बोललं जाईल असा भाग नाही, पण हे वर्षातून एकदा ह्या सगळ्याबद्दल काहीतरी घडलं पाहिजे. हे संमेलन आदर्श व्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना ठरावा अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. दिल्लीत भरवलेलं 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण पाहिलं असेलच. नसेल तर मराठी मूडने त्याच्यावर 90पेक्षा जास्त व्हिडिओ केलेले तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतीलच. मराठी मूड हा एकमेव चॅनल होता जो 3 दिवस सतत अख्खा इव्हेंट कव्हर करत होता. आता वेळ आली आहे 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची. ओळखा भाऊ कुठे असेल? थांबा, तुमची उत्सुकता जास्त न खेचता अखिल भारतीय मराठी मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कार्यवाह सुनीता राजे पवार यांच्याकडूनच आपण ऐकूया काय आहे ती जागा, कुठे होणारे संमेलन, काय होणारे संमेलनात, काय अपेक्षा ठेवायची आणि ह्या वेळेला काय वेगळी विजन घेऊन येत आहे हे संमेलन. सर्वात प्रथम कसा आहे तुमचा मूड? छान आणि मराठी मूड असल्यामुळे तर पहिला प्रश्न सर तुमच्यासाठी, जेव्हा तुमची अध्यक्ष प्रेसिडेंट म्हणून निवड झाली काय एनर्जी आणि काय विजन घेऊन तुम्ही कार्यक्रमासाठी आलात? म्हणजे महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर नाटक, राजकारण, नाट्य संमेलन याच्या इतकंच साहित्य संमेलन हा मराठी माणसांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला एक मोठी परंपरा आहे. म्हणजे 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलनं सुरू केली
आणि ही संमेलनं काही कारणामुळे खंडित होत होती. तर अशा संमेलनांना एक प्रकारचं स्थैर्य यावं यासाठी एक संस्था निर्माण केली पाहिजे असा विचार हा पुण्यामध्ये जे 4थं ग्रंथकार संमेलन भरलेलं होतं की ज्याच्या समारोपाला लोकमान्य टिळक आणि साहित्य सम्राट नचिम केळकर उपस्थित होते, त्या संमेलनाच्या समारोपामध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना झाली. आणि मग पुढची 45 साहित्य संमेलनं ही महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतली, जी महाराष्ट्र साहित्य संमेलनं म्हणून सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची निर्मिती झाली. आणि पुढे 1964 साली साहित्य महामंडळाने पहिलं संमेलन घेतलं हैदराबादला, प्राध्यापक वाल कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली. ते महामंडळाचं पहिलं संमेलन. पण महाराष्ट्र साहित्य परिषदेने आपली 45 संमेलनं ही गणनेसाठी महामंडळाला दिली. आणि इतका एक सुंदर योग आलेला आहे मी अध्यक्ष असताना महामंडळाचा, की ग्रंथकार संमेलनांची सुरुवात पुण्यातून झाली. आणि अशा पार्श्वभूमीवरती 99, 100 आणि 101 अशी 3 संमेलनं भरवण्याचा मान हा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र साहित्य परिषदेला मिळतोय, की ज्याचा मी कार्याध्यक्ष आहे. तर हा एक खूप छान योग आलेला आहे. संमेलनाला एक मोठी प्रदीर्घ परंपरा आहे. पण आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे की संस्थांनी संमेलनांनी सुद्धा काळानुरूप बदलण्याची खूप गरज आहे. आणि त्यामुळं नव्यातलं नवं आणि जुन्यातलं अगदी नवं हे घेऊन आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. आणि त्यामुळं परंपरा आणि आधुनिकता यांचा मिलाप घडवून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला कशी वाटचाल करता येईल या दृष्टीने तरुण पिढीचा प्रतिनिधी म्हणजे साहित्य महामंडळाला लोक असं म्हणाले की बऱ्याच दिवसांनी तरुण अध्यक्ष मिळालेला आहे. म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष चालते बोलते फिरते असावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. तर महामंडळाचे अध्यक्ष तसे चालते बोलते फिरते आहेत. आम्ही 3ही पदाधिकारी त्या मानाने तरुण आहोत. तर त्यामुळं तरुणाईच्या मनामध्ये काय स्पंदन आहेत त्याचा देखील आम्ही निश्चित विचार करू. आणि संमेलनांसारख्या संस्थांनी किंवा त्या भरवणाऱ्या संस्थांनी समाजमानस नावाची गोष्ट सुद्धा समजून घेतली पाहिजे की समाजामध्ये आज कुठल्या विचारांची स्पंदन आहेत आणि किती काळ झपाट्याने बदललेला आहे. एक काळ असा होता की साहित्य निर्मितीचा केंद्रबिंदू हा पुणे मुंबई पुरताच मर्यादित होता. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. ग्रामीण दुर्गम आदिवासी भागातले लोक लिहित आहेत आणि त्यांचं लेखन हे आज मुख्य प्रवाहामध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे. आपण जर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखकांच्या यादीवरती नजर टाकली तर गेल्या काही वर्षातले सगळे पुरस्कार हे पुण्या मुंबई खेरीज इतर भागातल्या लेखकांना मिळाले. ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर हे जे काही सगळं आसपास बदलत आहे त्याचा वेध हा संमेलनाने घेतला पाहिजे असं मला वाटतं. गेल्या 100 वर्षात जेवढे बदल झाले नाहीत तेवढे या 10, 15, 20 वर्षामध्ये झाले. तंत्रज्ञानाने आपल्या जगण्याचा चेहरामोहरा बदलून गेलेला आहे. या पार्श्वभूमीवरती संमेलन सुद्धा बदललं पाहिजे असं मला वाटतं. कारण ते मराठी माणसाच्या एकूण मराठीपणाचं प्रतिबिंब आहे. तर ही आधुनिकता सुद्धा त्या मराठीपणामध्ये प्रतिबिंबित होणं जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. म्हणजे आधुनिकता आणि युवा एनर्जी ही दोन्ही या संमेलनात आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आणि तो बदल जो आहे तो तुम्हाला नक्कीच या ह्याच्यात जाणवेल. विनोद कुलकर्णी सर, 2021 पासून तुम्ही खूप क्लोजली इकडे काम करत होता परिषदेबरोबर आणि तुमचे रोल जसे जसे बदलत गेले आणि आता सर आलेत आणि आता तुम्ही एवढ्या मोठ्या एकत्र जशी सरांची विजन आहे तर कसं म्हणजे तुमची विजन आणि काय की सरांच्या विजन बरोबर तुमचा उत्साह, हाऊ आर यू प्लॅनिंग टू गो अबाउट इट? मुळात काय, मी महाराष्ट्र साहित्य परिषदेत जे आलो ते साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन व्हावं हे स्वप्न घेऊनच मी महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करायला सुरुवात केली. एका शाखेचा अध्यक्ष शाहूपुरी साताऱ्याच्या, जिने आता संमेलनाच्या आयोजनामध्ये मुख्य भूमिका जी शाखा बजावते तिचा संस्थापक अध्यक्ष म्हणून मी काम केलं. नंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून मी काम केलं आणि सध्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कोषाध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा कोषाध्यक्ष अशा दोन्ही जबाबदाऱ्या मी सांभाळतोय. आणि एक स्वप्नपूर्ती जी आपण म्हणतो की एखादी म्हणजे जसं एव्हरेस्ट ह्या क्षेत्रातलं साताऱ्यात संमेलन घेणं म्हणजे एक एव्हरेस्ट शिखर गाठल्याचा आनंद मला ह्या संमेलनातून
मिळतोय. साताऱ्याला सुद्धा फार मोठा इतिहास आणि परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे सातारा. म्हणजे शिवाजी महाराजांचा जे राज्य आहे त्याचं स्वराज्याचं पुनर्निर्माण साताऱ्यानं केलेलं आहे. म्हणजे संभाजी महाराजांचा दुर्दैवी जो औरंगजेबाने छळ करून मृत्यू घडवला, त्याच्यानंतर सगळं स्वराज्य हे विस्कळीत झालेलं होतं. आणि स्वराज्याचा जो विस्तार आहे तो सगळा साताऱ्यातून थोरले छत्रपती शाहू महाराज यांच्या रूपानं झाला. पण इतिहासकारांनी किंवा मराठ्यांनी शाहू महाराजांवर फार मोठा अन्याय केलेला आहे. आणि त्यामुळं आम्ही साताऱ्याच्या भूमीत संमेलन घेताना शाहू महाराजांच्या इतिहासावर सुद्धा प्रकाश पडावा. कारण आपण एक म्हण म्हणतो, अटकेपार झेंडे मराठ्यांनी लावले. अरे मग कुणाच्या काळात लावले, कुठल्या राजधानीतनं लावले, तर हे काय आपण बघत नाही. म्हणजे आपण बाजीराव पेशव्याचं कौतुक करतो, आम्हालाही बाजीराव पेशव्याचं कौतुक आहे. पण 16व्या 17व्या वर्षी एकही लढाई न करता डायरेक्ट पेशवेपद कोण देतं? अख्ख्या मंत्रिमंडळाचा विरोध डावलून थोरल्या शाहू महाराजांनी बाजीरावांना पेशवेपद दिलं. आणि मग बाजीरावांनी सगळा इतिहास घडवला, त्याला तेवढं स्वातंत्र्य दिलं. म्हणजे आता दिल्लीत सुद्धा संमेलन झालं, जे तालकोटराव मैदानावर झाल्यावर तुम्ही ऐकलं असेल की महाजी शिंदेची फौज तिथं होती. महाजी शिंदे कुठले? साताऱ्याचे, कोरेगाव तालुक्यामध्ये त्यांचं जन्मगाव आहे. त्यांना सुद्धा कोणी नेमलं? महाराष्ट्राच्या बाहेर राज्य विस्तार करायला कुणी पाठवलं? तर थोरल्या शाहू महाराजांनी पाठवलेलं. तर हा जो काही इतिहास आहे त्याला सुद्धा एक उजाळा ह्या संमेलनाच्या निमित्तानं मिळावा साताऱ्याच्या, असा आमचा यामध्ये प्रयत्न आहे. मिलिंद जोशींकडं विजन प्रचंड आहे. त्यांच्या विजन खाली सुनीता राजे आम्ही काम करतो. कारण मिलिंद जोशींसारखं एक खमकं नेतृत्व साहित्य परिषदेला लाभलेलं आहे. आणि आमच्या तिघा पदाधिकाऱ्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही एकजूट आणि एकमुखी आहे. म्हणजे एक निर्णय कुणी तिघात घेतला तर तो राबवून आम्ही तिघं मिळून राबवतो. मिलिंद जोशींचं नेतृत्व असलं तरी सुनीता राजेंची भक्कम साथ, माझा त्यामध्ये सहभाग, असं आमचं मिळून आम्ही 2016 पासून महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये काम करतोय. आणि योग्य व्यक्ती अध्यक्ष असताना महामंडळाची संमेलन आमच्याकडे 99, 100 आणि 101 येतंय. कारण 100 वर्षाची परंपरा ज्यावेळेस आपण सांगतो किंवा दाखवतो तर ती एक अतिशय उत्कृष्ट दिसली पाहिजे. आणि मराठी भाषेचं वैभव हे फक्त सांगण्यापुरतं असू नये की त्याची श्रीमंती सुद्धा संमेलनातून दिसली पाहिजे. लोक म्हणतात संमेलनाला एवढा खर्च कशासाठी करायचा? साधी गावातली यात्रा जत्रा असली तर आपण अख्ख्या घराला कपडे शिवतो, घराला रंग देतो, अंगण सारवतो. आणि मग राष्ट्रीय संमेलन आपण म्हणतो, 12 कोटी लोकांचं संमेलन, मग ते दळिद्रीसारखं कशासाठी करायचं? तर ते उत्कृष्ट झालं पाहिजे असा आमचा आग्रह आहे. आणि कोषाध्यक्ष म्हणून पुढची 3 संमेलनं मिलिंद जोशी, सुनीता राजेंच्या नेतृत्वाखाली करताना एकदम भाषेची संस्कृती आणि विचारांची संस्कृती ह्या दोन्ही दिसलं पाहिजे, ह्याच्यावर कोषाध्यक्ष म्हणून माझा भर असेल. सर, खूपच छान. आणि शेवटी जे तुम्ही बोललात की आपल्या भाषेची, आपली संस्कृतीची श्रीमंती दिसली पाहिजे, आणि खरं तेच दिसलं पाहिजे. आज 12-13 कोटी लोकांना रिप्रेझेंट करणारी भाषा, जगातली 13वी सर्वात मोठी भाषा याला आज म्हणतो. खूपच छान. मॅडम, आता तुम्ही आला या टीम मध्ये, जसं सर बोलले टीम चांगली आहे, अंडरस्टँडिंग एवढी चांगली आहे, तर तुमच्या दृष्टिकोनाने काय असं आहे जे तुम्ही सांगू इच्छिताल त्या प्रेक्षकांना? सरांनी मगाशी महामंडळाच्या एकूणच परंपरेबद्दल आणि संमेलनाच्या परंपरेबद्दल सांगितलं. तर 4 घटक संस्था आणि 6 बृहन महाराष्ट्रातली मंडळं मिळून हे महामंडळ तयार होतं. पण प्रत्येक वेळी 3-3 वर्षासाठी 4 घटक संस्थांमध्ये हे महामंडळ फिरत असतं. आणि योगायोगानं 99, 100 आणि 101ला ते पुण्यामध्ये आलं. पण त्याच्या आधीच्या ज्या काही प्रक्रिया होत्या, म्हणजे समजा दिल्लीची प्रक्रिया असेल किंवा त्याच्या आधीची असेल, अमळनेरची किंवा काय, त्या सगळ्यांमध्ये सगळ्या घटक संस्थांचे प्रतिनिधी असतात. त्यावेळी ज्यावेळी आपण त्या मिटिंगा अटेंड करतो त्यावेळी अशी एक मनात उर्मी असते की जेव्हा आपल्याकडे महामंडळ येईल तेव्हा आपण अमुक अमुक गोष्ट करूया. आणि आम्हाला सगळ्यांना इतका आनंद आहे की ही महत्वाची 3 संमेलनं परिषदेला मिळाली. तर त्या आता विनोदनी सांगितलंच की साताऱ्याला खूप ऐतिहासिक परंपरा आहे आणि माझाही जिल्हा साताराच आहे. त्यामुळं आमच्या दोघांना तर सातारला संमेलन मिळणं ही खूप मोठी पर्वणी वाटत होती. आणि मुख्य म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये वाचनाची परंपरा खूप चांगली आहे. म्हणजे ते शहरच असं आहे की अजूनही तिथे फार म्हणजे गतीचा
वारा लागलेला नाही असं ज्याला आपण म्हणू, की जो पुण्या मुंबईमध्ये आता खूप आहे, जे सारखा पण धावत असतो, तो वारा साताऱ्याला अजून लागलेला नाहीये. वातावरण खूप चांगलं आहे, आजूबाजूला खूप निसर्गरम्य परिसर आहे, त्यामुळे तिथली जी लोक आहेत ती अजूनही छान वाचन करतात, व्यायाम करतात, शुद्ध हवा आणि भाजीपाला, म्हणजे हे जे आपल्याला खूप हवं असतं ते सगळं साताऱ्यामध्ये आहे. त्यामुळे इथे संमेलन घेताना आमच्या मनामध्ये खूप काही गोष्टी होत्या, की एक आदर्श संमेलन कसं होईल, कारण गेल्या वर्षी दिल्लीला झालं तरी ते आपण महाराष्ट्राच्या बाहेर घेत आहोत, म्हणजे तिथे किती लोक येऊ शकतील याच्याबद्दल थोडीशी साशंकता होती. किंवा जेव्हा खूप लांब आपण विदर्भात जातो, मराठवाड्यात जातो, तिथेही काही गोष्टी असतात की लोकांची येण्याची किंवा ती वाचनाची परंपरा किती आहे, या सगळ्या गोष्टी असतात. पण साताऱ्यात मात्र तसं नाही. एकतर पश्चिम महाराष्ट्र आहे, पुण्यापासून ते मुंबईपासून ते कोल्हापूरपर्यंत कनेक्टिव्हिटी चांगली आहे. हे संमेलन होते ते अगदी स्टँडला, एसटी स्टँडला लागून होते, म्हणजे चालत 1 मिनिटाच्या अंतरावर असं आपण त्याला म्हणू. खूप मोठं स्टेडियम आहे आणि इतकं उत्तम नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, कारण सतत असं असतं की काही ना काहीतरी त्रुटी राहिल्या, ही संमेलन झाल्यानंतरची जी काही किंवा म्हणजे अगदी ग्रंथ प्रदर्शन आपण जेव्हा घेतो तेव्हा राहण्याची गैरसोय, आम्हाला हे मिळालं नाही आम्हाला, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही इथं करण्याचा प्रयत्न केलाय. आणि सर जसं म्हणाले तसं की तरुण वर्गाला कसं कनेक्ट करून घेता येईल, कारण साताऱ्यामधून कर्मवीर आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि खूप मोठा विद्यार्थी वर्ग साताऱ्यामध्ये आहे. आणि आता हे संमेलन आहे तर अख्ख्या जिल्ह्याला त्याचं एक कुतूहल आहे की आपल्याकडे काहीतरी असं होतंय, वेगळं होतंय. सातारा जिल्ह्यात साहित्यिकांची परंपरा फार मोठी आहे, म्हणजे आपल्या वैचारिक साहित्याची जी परंपरा सुरू झाली महात्मा फुलेंच्या पासून, खरं म्हणजे तर महात्मा फुलेंचं गाव सातारा जिल्ह्यात माझ्या गावाशेजारून अगदी 1 किलोमीटर आहे. तर हे सगळं जे काही आत्ताच्या याच्यामध्ये आम्ही करतो आहोत, आणि विनोदनी सांगितलं तसं आमच्या तिघांमध्ये खूप एकोपा आणि एकजूट आहे, म्हणजे आम्ही जे बोलू ते तिघं आम्ही करू असं. त्यामुळं बऱ्याचदा असं होतं की तुमच्यामध्ये मतभेद असतील तर एखादं काम करताना फार अडचणी येतात. त्या अडचणी आमच्यामध्ये कधीच येणार नाहीत, म्हणजे येतच नाहीत, येणार नाहीत म्हणण्यापेक्षा. आणि संमेलन आम्ही खूप चांगलं करण्याचा प्रयत्न करू, आणि या संमेलनानं हुलकावणी पण दिली. 11 वर्ष हे संमेलन मागितलं जात होतं. शिवेंद्र महाराज स्वतः निमंत्रण देत होते, पण काही ना काहीतरी कारणानं ते पुढे जात होतं, आणि नेमकं 99 मिळाले, आणि त्याच वेळी 100व्याची तयारी असंही आम्हाला आता म्हणता येईल. खूपच छान, म्हणजे उत्सुकताच वाढत चालली आहे तुमच्याकडून ऐकूनच की आता लवकरच ते 1 जानेवारी येऊ दे आणि आपण तिकडे असूच सगळे. जसं आता आपण साताऱ्याबद्दल बोलू, 35 वर्षानंतर साताऱ्यात होतंय परत, 32 वर्षानंतर परत साताऱ्यात होतंय. तर जसं तुम्ही बोललात की साताऱ्याचा इतिहास आहे, साताऱ्यामध्ये समाजकार्य आणि इतके महापुरुष आणि इतकं निघालंय, तर ह्याला घेऊन अशी काही थीम वगैरे आपण ठरवली आहे, अजून काही ठरली आहे का, ज्याच्यासाठी, कारण एक थीम म्हटल्यावर कसं एक्साइटमेंट असते त्या गोष्टीची, तर त्या बाबतीत आपलं काही फायनल झालं का, ती गोष्ट आहे का, थीम काही ठरली आहे का? आता काय होतं की संयोजकांना त्याच्यामध्ये फारशी भूमिका नसते. महामंडळाची एक रचना आहे, महामंडळानं ती रचना ठरवली. पण पूर्वीची जी संमेलन आहेत किंवा साताऱ्याला सुद्धा पूर्वी जे 1993ला संमेलन झालेलं होतं, त्यामध्ये सर्व गोष्टी होत्या, म्हणजे नाटक होतं, चांगल्या मुलाखती होत्या, चांगल्या विषयावरचे परिसंवाद होते. तर पूर्वीचं जे संमेलनाचं स्वरूप आहे त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा पुन्हा समावेश करण्याचा निर्णय मिलिंद जोशींनी घेतला. म्हणजे मागच्या 7-8 संमेलनांमध्ये कुठं नाटक दिसलेलं नाही, तर नाटक सुद्धा आहे. दिवसभर विचार घेतल्यावर रात्री हसायचा सुद्धा कार्यक्रम भारूड आहे किंवा फोक आख्यांसारखा महाराष्ट्राच्या संस्कृतीचं सगळं दर्शन घडवणारा सुद्धा कार्यक्रम आहे. संमेलनाचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे याच्यातलं की पिता पुत्र स्वागताध्यक्ष होण्याचा एक दुर्मिळ योग हा ह्या संमेलनामध्ये आलेला आहे. 93 साली अभयसिंहराजे भोसले हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते, आणि आता त्यांचे पुत्र शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष आहेत. म्हणजे एक राजा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज हा राजा एक तुमच्या स्वागताला उभा असणार आहे. म्हणजे हे आमचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे की ते स्वतःचं राजे पण विसरून सर्वसामान्य रसिक श्रोत्यांचं स्वागत करताना आपल्याला साताऱ्यात पाहायला मिळतील.
त्यामुळे ते एक आमच्या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे. आणि साताऱ्यातले जे काही मोठे साहित्यिक आहेत त्यांना सुद्धा त्यामध्ये स्थान देण्याचा प्रयत्न मिलिंद जोशी यांनी केलेला आहे, की जे साताऱ्याचे आहेत, साताऱ्यात जन्म झालाय आणि महाराष्ट्रभर किंवा देशभर ज्यांची नावं आहेत अशा मंडळींना सुद्धा संमेलनामध्ये निमंत्रित केलं जाणार आहे. अजून पत्रिका निश्चित झालेली नाही, महामंडळाने तिच्यावर शिक्कामोर्तब केलं नसल्यामुळे आपल्याला इथं त्याच्यावर जास्त सांगता येणार नाही. पण सर्व समावेशक जे आपण म्हणतो की सर्व वर्गाला खेचून घेणारं संमेलन तुम्हाला यामध्ये पाहायला मिळेल. आणि महत्वाचं, काही मागच्या संमेलनांमध्ये गर्दी विषयावर चर्चा झालेली होती, तर तुम्हाला इथं तुडुंब गर्दी बघायला मिळेल. म्हणजे मागच्या वर्षी दिल्ली असल्यामुळे पण बरेच लोकांना दिल्लीपर्यंत जाऊन पोचता आलं नाही. पोचता आलं नाही. आणि प्रदीर्घ काळानंतर पश्चिम महाराष्ट्रात संमेलन होतं. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातली संमेलन जवळपास 12-13 वर्षात मागच्या झालेलं नाही. ते एक आमचं पश्चिम महाराष्ट्र हा संमेलनाला पूरक ठिकाण आहे. म्हणजे वाचन संस्कृती असेल, व्याख्यानमाला असतील, खूप प्रमाणात पश्चिम परंपरा आहे. त्यामुळं खूप श्रोते ह्या संमेलनाला येतील. आणि संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत विश्वास पाटील, हे सुद्धा आमच्या पश्चिम महाराष्ट्रातलेच आहेत, म्हणजे कोल्हापूरचे आहेत ते. आणि त्यामुळे त्यांचा एक चाहता वर्ग आहे, तो सुद्धा मोठ्या प्रमाणावर संमेलनाला आलेला तुम्हाला पाहायला मिळेल. आणि बऱ्याच वर्षांनी मिलिंद जोशींनी आम्हाला 4 दिवसाचं संमेलन करायला परवानगी दिली. म्हणजे आता मागची 10 संमेलन ही 3 दिवसाची झालेली आहेत. म्हणजे 16 साली मला वाटतं की 15-16ला 4 दिवसाचं संमेलन झालेलं होतं. तर आता हे 4 दिवसाचं एक तर शताब्दी पूर्व संमेलन आहे, त्यामुळे तो 4 दिवसाचा करण्याचा प्रयत्न आहे. भव्य शोभायात्रा, ग्रंथदिंडी मोठ्या प्रमाणावर इथं साताऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि अख्खा सातारा तुम्हाला रस्त्यावर ग्रंथदिंडी दिवशी तुम्हाला दिसेल. अख्खा सातारा, हे साताऱ्याचं ते वैशिष्ट्य आहे की तुम्हाला अख्खा सातारा रस्त्यावर आलेला दिसेल. आणि आम्ही महत्वाचं काय केलं की सकाळी जी ग्रंथदिंडी होती आणि त्यामुळे मुलांना उन्हामध्ये जावं लागतं, मुलांना उन्हाची झळ बसू नये म्हणून महामंडळानं, मिलिंद जोशींनी, सुनीताराजींनी आम्हाला परवानगी दिली की तुम्ही संध्याकाळची ग्रंथदिंडी करा. आणि आदल्या दिवशीच आपण आदल्या दिवशीच करतोय. म्हणजे मुलांची सुद्धा काळजी किंवा लहान मुलांची सुद्धा काळजी घेण्याचं काम महामंडळाच्या अध्यक्षांनी त्यामध्ये स्वीकारलेले, की बाबा मुलांना सकाळी उन्हात कशाला फिरवायचं, असा सुद्धा एक विचार, म्हणजे सर्वंकष विचार जो आपण म्हणतो. काही छोट्या छोट्या गोष्टीचे ज्या बदल दाखवतात की बाबा कोणीतरी हा विचार केला. कारण आता आम्ही काय केलं की ध्वजारोहण जे असायचं महामंडळाचं ते आदल्या दिवशी घेतलंय, ग्रंथदिंडी आदल्या दिवशी घेतली पूर्वसंध्येला, त्यानंतर कवी कट्ट्याचं उद्घाटन, गझल कट्ट्याचं उद्घाटन हे आदल्या दिवशी घेतलेलं आहे. ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन आदल्या दिवशी असतंच नेहमी. आणि संमेलनाच्या पूर्वसंध्येला सातारा जिल्ह्यातील जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत त्यांचा सन्मान आपण संमेलनाच्या पूर्वाध्यक्ष डॉक्टर तारा भावळकर यांच्या हस्ते करतो. तर त्यामुळं आदल्या दिवशीपासूनच वातावरण निर्मिती होईल. आणि बऱ्याच वेळा काय होतं की त्या गावामध्ये संमेलन होतं पण त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा माहीत नसतं की नक्की संमेलन काय आहे, कुठं होणार आहे, कोण सहभागी होणार आहेत. तर विनोद कुलकर्णी यांचा संपूर्ण सातारा जिल्हाभर असलेला संपर्क आणि सुनीताराजे सुदैवानी त्याच जिल्ह्यातले असल्यामुळं तिथल्या सगळ्या महत्वाच्या शिक्षण संस्था, तिथल्या सहकारामध्ये काम करणाऱ्या संस्था, तिथल्या सामाजिक संस्था यांच्याशी या मंडळींचा थेट संपर्क आहे. आणि ग्रामपंचायत ज्या गावामध्ये आहे अशा ठिकाणी सुद्धा संमेलनाचा फलक लागला पाहिजे आणि असं संमेलन होणार आहे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. हे अनेक शिक्षण संस्थांशी बोललेले आहेत की सगळे प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी यांचा वावर तिथे आला पाहिजे. आणि त्यांच्या दृष्टीने ही खूप एक अविस्मरणीय घटना आहे की अशा प्रकारचं संमेलन झालं, आपण त्याला उपस्थित होतो. तर बऱ्याच वेळा काय व्हायचं की संमेलन हे महामंडळ आणि त्या मैदानापुरतं आणि संयोजकांपुरतंच मर्यादित राहायचं. तो त्या गावाचा किंवा जिल्ह्याचा उत्सव झाला पाहिजे या दृष्टीनं ज्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेण्याची गरज होती ती आम्ही सुरुवातीपासून याच्यामध्ये घेतली आहे. आणि आपल्या मराठी माणसांच्या मध्ये अव्यवस्थेची फार चर्चा होते आणि पूर्वी त्याला एक असं खूप काय म्हणतात त्याला सगळं रुपेरी आवरण दिलं जायचं की साहित्यिकांनी साधं असलं पाहिजे, त्यांना कशाला पंचतारांकित सुविधा पाहिजेत. आणि मग त्यांनी आता ते सगळे दिवस बदललेले आहेत. मी स्वतः माझे वडील हे शेतकरी, उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये परांडा तालुक्यात माणकेश्वर नावाचं गाव, तिथे ते शेती करत होते. आयुष्यात त्यांनी कसली चैन केली नाही, पण माझ्या आईने आणि वडिलांनी 40 संमेलनं ही रसिक श्रोता म्हणून
पैसे भरून त्यांचा कुठल्याही साहित्यिकाशी परिचय नव्हता, संयोजकांशी ओळख नव्हती, साहित्यावरील प्रेम म्हणून ते त्या ठिकाणी आले. आणि मी त्यांच्यावर गेलो. शाळेमध्ये व्यवस्था असायची, गाद्या टाकल्या जायच्या, शौचालयाची सामूहिक सगळी व्यवस्था असायची. तर पण लोकांना त्याचं काही वाटत नव्हतं. आता सगळे दिवस बदललेले आहेत आणि जागतिकीकरणानंतर एक प्रकारची आर्थिक ऐपतही वाढलेली आहे आणि त्यामुळे लोकांची अपेक्षा आहे. आता विनोद कुलकर्णीला फोन आले की आम्हाला किमान कमोडची व्यवस्था पाहिजे, आम्हाला कॉटची व्यवस्था पाहिजे, आम्ही त्यासाठी पैसे द्यायची आमची तयारी आहे. हा देखील एक भाग आहे, आपण तो समजून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे इतर सगळ्या गोष्टी भव्य दिव्य करायच्या, फक्त संमेलन साधेपणाने झालं पाहिजे. हा जो एक दांभिकपणा आहे ना, तो थोडा आपण कुठेतरी दूर ठेवला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा जर मराठी भाषेचा उत्सव आहे तर तो दिमाखात साजरा झाला तर दुःख वाटायचं काय कारण आहे? आज आपल्याकडे विचारांचे दोन प्रवाह दिसतात. एकाच म्हटलं की हे सगळं तुम्ही उत्सवी चालवलेलं आहे. ही मराठी भाषेची जत्रा आहे आणि ती उत्सवासारखी साजरी झाली तर त्यामध्ये खेद करायचं काही एक कारण नाही. आणि अनेकांची अशी तक्रार असते की इथे गांभीर्याने चर्चा होत नाही. गंभीरपणे चर्चा करण्यासाठी आमच्या सगळ्या संस्था वर्षभर कार्यक्रम घेत असतात. सगळ्या विद्यापीठातले मराठी विभाग आहेत. आम्ही स्वतः समीक्षकांचं संमेलन घेतो दरवर्षी. एका समीक्षकांना त्याचा अध्यक्ष करतो. अतिशय गंभीरतापूर्वक त्या ठिकाणी चर्चा होते. तर जिथे खूप मोठा जनसमुदाय एखाद्या उत्सवामध्ये सहभागी होतो तिथे गांभीर्याने काहीतरी झालं अशी अपेक्षा करणं हे योग्य झालं पाहिजे, अशी अपेक्षा करणं योग्य नाही असं मला वाटतं. शेवटी लोकमानस नावाची एक गोष्ट आहे, ती पण समजून घेतली पाहिजे. अगदी लोकांच्या अभिरुचीवर स्वारच झालं पाहिजे असं नाही, पण किमान ती आपण समजून तरी घेतली पाहिजे. म्हणजे लोक वाचत नाहीत अशी तक्रार करायची, पण वाचण्यासाठी जे प्रयत्न होत आहेत त्याच्यात खोडे घालायचे की हे फार दिखाऊच झालंय, हे श्रीमंतच झालंय, इथे पैशाचं प्रदर्शनच आहे. तर काही बिघडत नाही. भाषेसाठी वर्षाला 3-4 कोटी रुपये खर्च केले म्हणून काही बिघडत नाही. आणि हे जनतेचे पैसे आहेत हे मान्य आहे. आम्ही सुद्धा टॅक्स भरणारेच लोक आहेत, त्यामुळे काही इतकं दुःख करण्याचं काही कारण नाहीये त्याच्यामध्ये. सर जसे बोलले की एकीकडं उत्सवी होऊ नये म्हणायचं आणि दुसरीकडे म्हणायचं जयपूर फेस्टिवल बघून या. जयपूर फेस्टिवलला 45,000 रुपये फी आहे सहभागी होण्यासाठी. आणि इथं फुकट माणूस सहभागी होतो. एखादा कार्यक्रम जयपूर फेस्टिवलला बघायचा असला तरी 100 रुपयाचं तिकीट. हो, मग इथं आपण 1 रुपयाचं तिकीट पंचतारांकित गोष्टीची इथल्या गोष्टीची तुलना करायची. म्हणजे हे जे काही भाग आहे ना, तर त्यामुळे ते एका विशिष्ट समूहापुरतं आहे. कुणी सामान्य माणूस तिकडे जाऊ शकत नाही जाऊ शकत. तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पंढरपूरच्या वारीसारखं आहे. बरोबर. जसं वारीला जाणारा वारकरी कसली अपेक्षा न ठेवता विठ्ठलाच्या ओढीने तिथं जातो, तसं भाषेच्या आणि साहित्याच्या ओढीने माणसं ही साहित्य संमेलनाकडे येतात. तर त्यामुळं खूप भव्य दिव्य आणि प्रदर्शन करावं का, तर त्याच्याही आम्ही विरोधात आहेत. पण आपल्या भाषेचं एक समृद्ध रूप, शेवटी आपल्या मराठीपणाची एक छाप तिथून दिसत असते. तिकडूनच आपण कशा पद्धतीने एखादा कार्यक्रम आयोजित करतो, तर ती गोष्ट ही तितकीच महत्वाची आहे असं मला वाटतं. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होते की अव्यवस्थेचीच खूप चर्चा होते. पाणी नीट मिळालं नाही, राहायची व्यवस्था नीट नव्हती. खरं तर या संमेलनाशी निगडीत गोष्टी नाही, पण आपण गेल्या काही वर्षातल्या माध्यमातल्या बातम्या बघितल्या तर याच्याच असतात साहित्यातल्या चर्चेपेक्षा, आणि त्या जास्त मोठ्या असतात. आणि आता ह्या साताऱ्याच्या संमेलनामध्ये मात्र आम्ही राहण्याची अतिशय उत्तम व्यवस्था केली. म्हणजे कुठेही त्यांना राहण्याची गैरसोय जाणवणार नाही. उत्तम जेवण मिळेल, कुठेही जेवणाची व्यवस्था होणार नाही. ग्रंथ स्टॉलचे जे लोक असतात त्यांची राहण्याची जी व्यवस्था असते ती कुठं मंगल कार्यालयात वगैरे केली जाते, तसं आमच्याकडनं यावेळेस होणार नाही. आम्ही त्यांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करणार आहोत. म्हणजे उगाच माणसं येत आहेत म्हणून कसंही त्यांना ट्रीट करावं असं आमची भूमिका नाही. उत्तम म्हणजे साताऱ्यातून जाताना राहण्याच्या व्यवस्थेवर एकही माणूस बोलू शकणार नाही एवढं आम्ही हे संमेलन आदर्श व्यवस्थापनाचा एक उत्तम नमुना ठरावा अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्या दृष्टीनं प्रयत्न करतोय. शेवटी ही व्यवस्था आहे, तिथे लक्षावधी लोक सहभागी असतात, तिथे व्यवस्थेचा नेहमी बोजवारा उडालेला आपण पाहतो. पण आम्ही त्यासाठी अधिकाधिक काळजी घेऊ. आणि सुदैवाने सुनीता राजे या प्रकाशन व्यवहारातल्या असल्यामुळे आणि गेली अनेक वर्ष ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलेलं त्याने असल्यामुळे त्यांनी आम्हाला एक सूचना केली आणि आम्हाला ती फार महत्वाची वाटली. त्या म्हणाल्या, बऱ्याच वेळा तक्रार काय असायची की ग्रंथ प्रदर्शन लांब कुठेतरी आणि मुख्य मंडप एकीकडे, तर यावेळेला ती परिस्थिती तुम्हाला दिसणार नाही.
तुम्हाला मुख्य मांडवात जातानाच ग्रंथ प्रदर्शनातून जावं त्यातूनच लागेल जावं ग्रंथ आणि- प्रदर्शनात गेले नाही तर मांडवात जाताच जातात येणार नाही. आणि बाहेर पडायचं असेल तरी तुम्हाला ग्रंथ प्रदर्शनातूनच बाहेर पडावं लागेल. तर सुनीता ह्याच्याविषयी सांगा, हा. आपण जे जे काही वेगळं करतो आहोत. आता आम्ही जे मगाचपासून तिघेजण बोलतोय त्याचं एक महत्वाची यामध्ये तुमच्या लक्षात आली असेल गोष्ट, की आम्ही जेव्हा संमेलन देतो तेव्हा ती दुसरी संस्था असते. म्हणजे कुठलंही महामंडळ, म्हणजे आमच्याकडे आता महामंडळ आहे, कधी विदर्भात असतं, तेव्हा तिथं कुणाची तरी निमंत्रणं आलेली असतात आणि त्या संस्थेला आम्ही ते संमेलन देतो. त्यावेळी आमचा संयोजक म्हणून त्यांच्यावरचा जो काही होल्ड कंट्रोल असतो असतो. तो कमी होतो. कारण संमेलनाचे लोक समजा महामंडळाचे मुंबईमध्ये आहेत, विदर्भात आहेत, पुण्यात आहेत आणि संयोजक संस्था वेगळी आहे. पण आता तसं नाही. म्हणजे महामंडळ आमच्याकडे आहे आणि हे संमेलन आमचंच आहे. म्हणजे आमची शाहूपुरी शाखा आणि त्याचे ते मुख्य आहेत, त्यामुळे संयोजकाच्या पण ते भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दुहेरी दबाव आहे की त्यांची शाखा आणि महामंडळ म्हणजे महामंडळाचे कोषाध्यक्ष, साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष, असा सगळा भार त्यांच्यावर आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की हे संमेलन जास्तीत जास्त आदर्श करू आणि ज्यावेळी पुढच्या वेळी कधी 2 वर्षांनी दुसऱ्या संस्थेला आम्ही देऊ तेव्हा त्यांनी आमचा कित्ता गिरवला पाहिजे की असं झालंय तसंच झालं पाहिजे. आणि याच्या आधी आता ग्रंथ प्रदर्शनात, आता मी प्रकाशक असल्यामुळे मी बऱ्याच वर्षापासून ग्रंथ प्रदर्शनात सहभागी असते. साधा मंडप असतो, दोन्ही बाजूनी कापड लावलेलं असतं, प्रचंड धूळ असते आणि कुठेतरी मंगल कार्यालयामध्ये सोय केलेली असते, गाद्या टाकलेल्या असतात, वॉशरूम अत्यंत गलिच्छ असतात. म्हणजे प्रकाशक हा कुठेतरी झोपडपट्टीतच राहणारा असला पाहिजे अशी जी काही भावना झालेली असते. तर त्याला यावेळी आम्ही छेद दिलाय की बऱ्यापैकी हॉटेल्स, म्हणजे आता आपण काही खूप 5 स्टार हॉटेलची व्यवस्था सगळ्यांसाठी नाही करू शकत, पण हॉटेल्समध्ये राहण्याची व्यवस्था होईल. 4 स्टॉल कमाल मिळायचे यापूर्वी, आता आम्ही ते 6 केले. त्यामुळं एका व्यक्तीची राहण्याची, जेवणाची सोय त्यामध्ये इन्क्लूड असेल आणि समजा 6 स्टॉल असतील तर त्यांना 2 रूम्स या देऊन टाकल्या जातील. जेवणाची वेगळी सोय असेल, कारण प्रकाशकांना रांगेत उभं राहता येत नाही, कारण इकडे गर्दी असते स्टॉलवर आणि तिकडे जेवणाच्या तिथे खूप गर्दी असते, मग 2 तास त्या जेवणामध्ये जातात. म्हणून मग त्यांची जेवणाची व्यवस्था वेगळी केलेली असेल आणि स्वच्छता आणि त्या सगळ्या बाबी अत्यंत उत्तम अशा करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलाय. कारण संमेलन म्हटलं की सगळ्यात त्याचा मुख्य गाभा जर काय असेल तर पुस्तक. मग हे जे सगळं डिझाईन, आता मगाशी सर जसं बोलले की त्याचं डिझाईन एक सुंदर असं आर्किटेक्टने केलेलं आहे, ते त्याकडं सगळे रसिक म्हणा किंवा लहान मुलं म्हणा आकर्षित होतात आणि हे सगळे पुढचे वाचक आहेत आपले. आता जर हा उत्सव त्यांना अट्रॅक्ट करणारा नसला तर त्यांना वाचनाची पण तेवढी गोडी राहणार नाही किंवा मराठी भाषेची गोडी राहणार नाही. आपण सगळेच आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, त्यासाठी शाहूपुरी शाखेने खूप प्रयत्न केलेत, आम्ही सगळ्यांनी साहित्य परिषदेने खूप प्रयत्न केले. तर इथून पुढं वाचक कसे वाढतील, आपल्यात मराठीची जे साहित्य निर्माण होते किंवा आपलं आधीचं जे साहित्य आहे त्याच्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्रावर किंवा जगभरात त्याचं कसं आपण प्रमोट करू. कारण आपण अनुवादित पुस्तकं ही फक्त इंग्रजी भाषेमधली करतो, मराठीतली पुस्तकं फार बाहेर जात नाही आणि ती जर गेली नाही तर तुम्ही मग बुकर आणि नोबेल पारितोषिक वगैरे याची अपेक्षा करण्याचं तुम्हाला काहीच कारण नाही. तर या सगळ्या दृष्टीनं जर हा उत्सव हा खूप मोठा उत्सव झाला पाहिजे, म्हणजे तो कुठेतरी लुटुपुटीचा जर झाला तर लोकांचं त्याकडे लक्षच जाणार नाही. उत्सव वाटला पाहिजे. उत्सव म्हणजे सुनीताराजींनी जो मुद्दा मांडला ना तो वाचक केंद्री. बऱ्याच वेळा काय व्हायचं संमेलनामध्ये की प्रकाशकांकडे नाही म्हटलं तरी थोडं दुर्लक्ष हे पूर्वसुरींचं झालेलं आहे आणि त्यामध्ये महामंडळाचाही काही दोष नव्हता. आयोजक संस्थांना अनेकदा त्याचं गांभीर्य लक्षात यायचं नाही. पण ही वाचन संस्कृती जर आपल्याला समृद्ध करायची असेल तर ज्यांच्या खांद्यावरती ही वाचन संस्कृतीची पालखी आहे अशी तरुण मुलं आणि लहान मुलं ही अधिकाधिक त्या ठिकाणी आली पाहिजेत असं मला वाटतं. आणि यासाठी एक अट आहे की शिक्षक आणि पालक वाचताना दिसले पाहिजेत पहिल्यांदा. आणि त्यामुळे आम्ही या 2 गोष्टींच्या वरती लक्ष केंद्रित केलंय की अधिकाधिक पालक आणि अधिकाधिक शिक्षक त्या ठिकाणी कसे येतील. आणि विनोद कुलकर्णी यांनी शाळांशी बोलणी केलेली आहे, तर आपण बालकुमारांच्यासाठी तिथे एक स्वतंत्र कट्टा केलेला आहे. त्या कट्ट्यावरती साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेले काही मान्यवर लेखक बालकुमारांसाठी लेखन करणारे ते या मुलांशी 3 दिवस संवाद साधतात. ही एक मोठी पर्वणी त्यांच्यासाठी आहे. मुलांचा सहभाग आहेच, पण आम्ही दुसरं एक करतोय की आतापर्यंतची जी संमेलनं झालेली आहे त्याची एक जी काय आपण म्हणतो की SOP जी म्हणतो आपण तशी आपण तयार करतोय आता, की जी महामंडळाला ह्या संमेलनानंतर आम्ही सादर करणार आहे. की काय होतं की जी संस्था काम करत असते की जी संमेलन घेत असते तिला पूर्वानुभव काहीच नसतो,
आणि ते कसं काम करावं बरोबर. ह्याच्यासाठीचा सगळा आराखडा मी तयार करतोय. दुसरी गोष्ट, पहिल्यांदा पारदर्शक सगळ्या प्रक्रिया संमेलनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. ओपन टेंडरिंग केलेलं आहे ऑनलाईन, जे पूर्वीच्या संमेलनांमध्ये नव्हतं. नव्हतं. खुली निविदा प्रक्रिया, जाहिरात तुम्ही देऊन म्हणताय 99व्या वर्षी ते हा, त्याचं कारण सांगतो हा. की मी मागच्या 10 संमेलनामध्ये कुणीही मांडववाले 10 बोलवून ओपन टेंडर करून रेट भरा आणि तुम्हाला आम्ही देतो असं घडलेलं नाही. हा. आणि हे बरं. पहिल्यांदा आम्ही असं केलेलं की ओपन टेंडरिंग केलेले, भरा, तुमचा दर्जा, गुणवत्ता आणि ज्याचा रेट कमी असेल त्यालाच टेंडर दिलं जाईल, अशी प्रक्रिया मी राबवलेली आहे. कारण पुढं जे काही महामंडळ 100 वर्षानं पुढे जात आहे, तर जाताना कोषाध्यक्षाचा सुद्धा ठसा त्यामध्ये असला पाहिजे. माझ्यावर दुहेरी जबाबदारी की महामंडळाची पारदर्शकता राहिली पाहिजे, संयोजन संस्थेची पारदर्शकता राहिली पाहिजे. मी स्वतः एक बँक चालवतो आणि जवळपास 8.5 कोटीचा तोटा भरून काढून मी ती बँक उत्तम स्थितीत आणली. साताऱ्यात 10 बँका होत्या, त्यातल्या 9 उडाल्या, एकच राहिली. आणि फायनान्शियल साऊंड बँकेचा दर्जा रिझर्व्ह बँकेनं आम्हाला दिला. फायनान्शियल तुम्ही जनता सहकारी बँक साताराची की फायनान्शियल साऊंड बँकेचा दर्जा, म्हणजे बुडीत बँक ते फायनान्शियल साऊंड बँकेचा दर्जा, म्हणजे पारदर्शक कामाशिवाय होऊ शकत नाही. आणि तिथं रिझर्व्ह बँकेने जे जे मला शिकवलं, ओपन टेंडरिंग वगैरे, ते सगळे प्रयोग आता महामंडळात मी करतोय. म्हणजे कोषाध्यक्ष पदाची जबाबदारी देतानाच मिलिंद जोशींनी माझी निवड केली की मी बँक चालवतो, म्हणजे मी कोष चांगला सांभाळू त्या खात्रीने दिली. तर ती महामंडळामध्ये सुद्धा पारदर्शकता यावी. सरकारला सुद्धा आम्ही एखाद्या संमेलनाला उत्कृष्ट संमेलन केलं तर किती खर्च येऊ शकतो आणि नेमकं किती पैशामध्ये ह्या गोष्टी होऊ शकतात ह्याचा सुद्धा सगळा डाटा आम्ही देणार आहोत. साताऱ्यातल्या हॉटेल व्यावसायिकांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. म्हणजे कधी कधी कुठल्या शहरामध्ये जर तुम्ही गेला आणि एखादा उत्सव होणार असेल तर लगेच दर वाढतात. बरोबर. पण आम्हाला जो मूळ दर आहे त्याच्यामध्ये डिस्काउंट देऊन लोकांनी बुकिंग दिलं. आधी 6 महिने आधी आम्ही बुकिंग केली हॉटेलची आणि त्यांनी आम्हाला फार डिस्काउंट दिला. म्हणजे कुठलंही संमेलन घ्यायचं असेल की तारीख डिक्लेअर झाली की हॉटेल बुकिंग झालं पाहिजे. बरोबर. म्हणजे त्यात पैसे वाचतात. म्हणजे पैसे सुद्धा कशा कशात वाचवायचे संयोजकांनी ह्याचे सुद्धा आम्ही एक रेकॉर्डेड त्यांना देऊ की संमेलन तुम्हाला मिळाले की 30 दिवसाच्यात हॉटेल बुकिंग झालं पाहिजे. की आम्ही तारखा तुम्हाला नंतर, आम्ही तारीख डिक्लेअर व्हायच्या आधी हॉटेल बुक केली आणि त्यांना सांगितलं तुम्हाला तारखा झाल्यावर तारखा सांगतो. म्हणजे हे जे काही प्रयोग आहेत, नवीन प्रयोग सुद्धा आपण संयोजक संस्था म्हणून त्यामध्ये करतोय. आता आम्ही एक नवीन प्रयोग असा करतोय की संमेलनामध्ये अजून एक तक्रार असायची की मोठे लेखक कोणी दिसत नाहीत. तर आम्ही असं ठरवलं की 99, 100 आणि 101 तो पायंडा पुढेही चालू राहील. की जे हयात संमेलनाचे अध्यक्ष आहेत त्या सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलंय. विनोद कुलकर्णी यांनी त्यांना फोन केलेले आहेत. डॉक्टर तारा भवाळकर आहेत, अरुणा ढेरे आहेत, भारत साठणे आहेत, लक्ष्मीकांत देशमुख आहेत, अक्षय कुमार काळे, सदानंद मोरे आहेत, राजेंद्र बनट्टी आहेत. तर अशा सगळ्या मंडळींना तिथं आम्ही निमंत्रित केलंय की तुम्ही 4 दिवस या संमेलनामध्ये राहा. कारण या सगळ्यांचा एक वाचक वर्ग आहे आणि त्यांना जर भेटता आलं त्यांना तर आनंद वाटेल. महत्वाचं मिलिंद जोशींनी जो हा निर्णय घेतला त्याचं कारण सांगतो की एकदा संमेलन अध्यक्ष झाला आणि त्याचं वर्ष संपलं की पुढच्या संमेलनांना त्यांना बोलवलं जात नव्हतं. हे पण 99व्या वर्षानंतर हे सुद्धा आमच्या संमेलनाचं वैशिष्ट्य आहे की मिलिंद जोशींनी जे काय, म्हणजे आम्ही म्हटलं ना की विजनरीज आमचा नेता आहे की त्यामुळे आम्हाला काय 10-20% व्हिजन आम्ही आमच्याकडनं जातं, पण 80% त्यांच्याकडे ती व्हिजन आहे की संमेलनाध्यक्षांचा जो मान आहे तो आपण जपला पाहिजे. म्हणजे वर्षभरासाठी फक्त त्याची नेमणूक झाली नंतर त्याला विचारायचं नाही, ही पद्धत असू नये. म्हणून सगळ्या संमेलनाध्यक्षांना पहिल्यांदाच महामंडळ किंवा संयोजक संस्था मिळून निमंत्रण देते आणि संमेलन अध्यक्षाच्या दर्जानं त्यांची व्यवस्था म्हणजे जी विश्वास पाटलांना जो दर्जा असेल तो पूर्व अध्यक्षांना दर्जा असेल. म्हणजे हा चांगला निर्णय मिलिंद जोशींनी घ्यायला लावला आणि आमच्याच संस्था सगळ्या संमेलन संयोजनामध्ये असल्यामुळं तो प्रभावी आम्ही राबवतोय. आणि किती 10-11 संमेलन अध्यक्ष आहेत, पूर्व अध्यक्ष आता, तर ते सन्मानाने येतील आणि त्यांनाही आनंद मिळेल. ती पुस्तकांची प्रकाशनं करतील. आमचा प्रयत्न असा आहे की जे संमेलनाध्यक्ष हजर राहतील त्यांच्या हस्तेच ज्यांची पुस्तकं प्रकाशित करायची आहेत, म्हणजे त्यांना सुद्धा तो एक आनंद मिळेल की संमेलनाध्यक्ष बोलवायचं, त्यांचा प्रवास खर्च, राहणं हा खर्च सुद्धा एका लेखकाचा वाचणार आहे त्याच्यामध्ये. की मोफत आम्ही त्यांची प्रकाशनं करणार आहोत आणि एकदम उच्च गुणवत्तेचे लेखक सुद्धा त्यांना त्यासाठी मिळणार आहे. दुसरी एक गोष्ट की मिलिंद जोशींनी अशी कल्पना मांडली होती की 99 संमेलन आहे
तर आपण 100 वर्षाच्या माणसाच्या हस्ते त्याचं बोधचिन्ह तयार करू. शिदे फडणवीसांनी शिदे केलं फडणवीस. नाही. म्हणजे आता हा योग येणार नाही. 99 आणि 100 आकडा परत 199 होईल, पण 99 आणि 100 हे गणित जमणार नाही. तेव्हा शिदे फडणवीस आणि हा 100 वर्षाच्या माणसाला एकदाही कुठल्या संमेलनानं महामंडळानं बोधचिन्हासाठी विचारलं नाही. केवढं मोठं म्हणजे शिदे म्हणजे- फडणवीस यांचं केवढं मोठं योगदान आहे. योगदान आहे. म्हणजे गणित आणि तत्वज्ञानासारखे विषय सुद्धा त्यांनी हास्यचित्राच्या माध्यमातून मांडले. तर या संमेलनाचं बोधचिन्ह त्यांनी तयार केलं. तयार केलेले. ही सुद्धा एक म्हणजे इतिहासाला इथनं सुरुवात झाली. इतिहासाला. आणि म्हणजे जसा मी पहिला प्रश्न विचारला विजन, आणि आता तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगताय, खरं सांगू तर मागच्या वर्षी आम्ही दिल्लीला होतो. आम्ही 3 दिवस दिल्लीला होतो. तर दिल्लीत ज्या मागच्या वर्षी बघितलं आपण, ज्या गोष्टी क्रिटिसाइज नाही करत आहे, पण चॅलेंजेस असतील, कारण दिल्लीमध्ये संमेलन होतं, लोकल तिकडे जे एक्झिक्युशन करणारे होते त्यांचे त्रास. पण आज जे काही तुम्ही सांगितलंय, खरंच खूप बरं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टी 99 वर्षांनंतर का होईना पण सुरू तर झाल्या, आणि त्याचा एक टीम म्हणून जे आज तुम्ही प्लॅनिंग आणि विजन दाखवलंय त्याच्यात एक्साइटमेंट वाढली आहे. जे कोण आपले युथ बघतायत, हे संमेलन ऍक्च्युली आपल्या युथसाठी जास्त आहे. कारण आपल्याकडे जसं सर म्हणाले, जी लोक येणार आहेत, जे लेखक येणार आहेत, ह्या लेखकांबरोबर परत अशी मुवमेंट्स मिळणं, त्यांना ऐकणं, हे नाहीये, हे एक ब्लेसिंग आहे. सो ऑल ऑफ अस द युथ आहे, आणि जसं तुम्ही म्हणे लहान मुलांपासून ते सगळ्यांसाठी या संमेलनात काही ना काहीतरी आहे, जे ते येऊ शकतात, त्याचा आनंद घेऊ शकतात, खूप काही शिकू शकतात आणि बघू शकतात. थोडा एक प्रश्न विश्वास पाटील सरांबद्दल आपलं तुम्ही मेन्शन केलं, तर त्यांना जे अध्यक्ष म्हणून निवडलंय, म्हणजे ते त्यांचं कर्तृत्व काय आहे ते सांगायची गरज नाही, पण असे कर्तृत्ववान खूपच आहेत महाराष्ट्रात. मग त्यांची निवड झाली, ह्याच्या मागे काय आपलं स्टोरी आहे का, काय क्रायटेरिया, कशी स्टोरी असं म्हणता येणार नाही की अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने 2016 साली घटना दुरुस्तीला सुरुवात केली. आणि त्यामध्ये काय होतं की पूर्वी निवडणुका होत असत, आणि मग साहित्यिकांना मत मागण्यासाठी जावं लागत असे, त्यानिमित्ताने प्रवास करावा लागत असे, पत्रकार परिषदा त्या ठिकाणी जाऊन. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे साहित्याचं क्षेत्र छोटं असलं तरी ते अनेक विसंवादाने भरलेलं आहे. पोटदुखीचा त्रास हा या क्षेत्रात इतका दुसऱ्या कोणाला असेल असं मला वाटत नाहीये. तर त्यामुळे ही सगळी स्पर्धा आणि 2 साहित्यिकांना झुंजवणं असा प्रकार सगळा निवडणुकीच्या निमित्ताने घडत होता. लोकशाहीचा आदरच आहे, पण नाट्य परिषदेचं जे नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद आहे ते सन्मानाने दिलं जातं. तर मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद का सन्मानाने दिलं जाऊ नये असा एक विचार पुढे येत होता. आणि मी स्वतः शिवाजी सावंत ज्या वेळेला कराडला होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार म्हणून उभे होते, तर त्यांचा प्रचार मी करत होतो. आणि त्या दगदगीमुळे त्यांचं गोव्याला दुःख निधन झालं, मडगावला. तर ही गोष्ट मला इतकी वेदना देणारी होती की मी ज्या वेळेला संस्थात्मक कामामध्ये आलो त्यावेळेला मी प्रथम ठरवलं की घटना बदल झाला पाहिजे. कारण अनेक मोठे साहित्यिक हे निवडणुकीच्या या फंदामध्ये पडले नाहीत, आणि त्यामुळे ते संमेलनाध्यक्षपणापासून वंचित राहिले. त्याचं दुःख मराठी साहित्य विश्वाला आहे. म्हणजे विंदा करंदीकर संमेलनाचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत, मंगेश पाडगावकर होऊ शकले नाहीत, प्राचार्य शिवाजीराव भोसले होऊ शकले नाहीत, डॉक्टर आचिम ढेरे होऊ शकले नाहीत, कितीतरी मोठी मंडळी होऊ शकली नाहीत. तर त्यामुळं त्याला पुन्हा सातारा कारणीभूत आहे. या सातारा शाखेने आमची फलटणला जी बैठक झाली महाराष्ट्र साहित्य परिषदेची, त्यामध्ये एक ठराव असा मांडला की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे निवडणुकीऐवजी सन्मानाने मराठी साहित्यासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या एका लेखकाला दिलं पाहिजे. पण ठीक आहे, आम्ही तो ठराव तिथे मंजूर केला. आणि सुदैवाने महामंडळाचे अध्यक्ष हे नागपूरला श्रीपाद भालचंद्र जोशी होते. त्यावेळेला विदर्भ साहित्य संघाकडे महामंडळाचं कार्यालय गेलेलं होतं. पण त्यांनी ही सगळी बाजू उचलून धरली. मुंबई मराठी साहित्य संघाने त्याला बळ दिलं, मराठवाडा साहित्य परिषद बरोबर आली आणि ही घटना दुरुस्ती झाली. ही घटना दुरुस्ती होणं म्हणजे काहीतरी प्रचंड अवघड गोष्ट आहे असं वाटत होतं लोकांना, पण ती घडली आमच्या काळामध्ये. आम्ही ती घडवून आणली आणि ती घटना दुरुस्ती झाली. आणि
पहिल्या सन्मानाने निवडल्या गेलेल्या अध्यक्ष म्हणजे डॉक्टर अरुणा ढेरे, आणि त्याचं साहित्य विश्वामध्ये इतकं स्वागत झालं. मला सांगा की डॉक्टर अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, जयंत नारळीकर, नरेंद्र चपळगावकर, भारत सासणे अशी उत्तम लेखकांची निवड ही संमेलनाध्यक्षपदी झाली. आता मला सांगा की दोन्ही प्रक्रियामध्ये समाज हा बोलणारा आहेच. वाघ म्हटलं तरी खाणार आहेत, वाघोबा म्हटलं तरी खाणार आहेत. ज्यावेळेला निवडणूक पद्धत होती त्यावेळेला म्हणायचे की असं साहित्यिकांना एकमेकांशी झुंजवणं योग्य आहे का, त्यावेळेला म्हणत होते. आणि आता म्हणाले हे सगळं 20 लोकांनी स्वतःच्या हातामध्ये घेतलंय, हे दोन्ही बाजूनी बोलणार. हा, तर त्यामुळे शेवटी समाज हा बोलतच असतो आणि संस्थांना कालानुरूप काही काही निर्णय घ्यावे लागतात. उद्या असं वाटलं की या पद्धतीमध्ये काही दोष आहे तर ती बदलण्याची सुविधा आहे आपल्याकडे, पण प्रयोगच करू नये असं काही नाहीये, प्रयोग केले पाहिजेत. आणि हा प्रयोग आता तरी योग्य दिशेने चाललेला आहे. म्हणजे ज्यांना वाचकांच्या मनामध्ये स्थान आहे असे लेखक संमेलनाचे अध्यक्ष होत आहेत, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे जे निवडणुकीतून निवडून आले त्यांच्याविषयी थोडाही अनादर व्यक्त करण्याचं काही एक कारण नाही, कारण ती एक प्रक्रिया होती, त्या प्रक्रियेला ते सामोरे गेले. पण सगळ्यांच्या मध्येच हे धाडस असेल असं नाही. तर त्यामुळं हा जो बदल आम्ही केला तर त्यामुळं कटुता कमी झाली. बऱ्याच वेळा काय व्हायचं, मग निवडणुका जाहीर झाल्या, मग हे उभे राहिले ते उभे राहिले, मग सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वरती प्रचंड दोषारोप की ह्यांनी ओळखीचे मतदार त्यात घातले, मग कुणी किती पाकिटं मिळवली त्याची चर्चा. 4 महिने साहित्य विश्व ढवळून तिकडे पण वोट चोरी. ते सगळं आता काय निवडणूक म्हणली की ते सगळे प्रकार तिकडे येणारच. आणि त्यामुळं दरवर्षी साहित्य संस्था 3-3 लेखकांची नावं सुचवतात आणि ज्या लेखकाचं नाव अनेक साहित्य संस्थांकडून येतं त्या लेखकाची निवड केली जाते. तर विश्वास पाटील यांनी इतिहास विषयक लेखन केलंय. त्यांची लेखणी ही इतिहास आणि वर्तमान अशा दोन्ही काळांना भिडणारी आहे. आणि विशेषतः सातत्य, वैविध्य आणि गुणवत्ता या 3ही गोष्टींचा विचार केला तर त्यामुळे महामंडळातल्या सर्व सदस्यांनी त्यांची एकमताने संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली. आणि विशेषतः साताऱ्याला संमेलन होत आहे तर ती सगळी ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे तर त्यांचं ऐतिहासिक लेखन आहे, त्यामुळे त्या परिसरामध्ये त्यांचं अधिक स्वागत झालेलं आहे. खूपच चांगलं. आपण विजन आणि याच्याबद्दल बोलत होतो आणि एवढा मोठा इव्हेंट, समृद्धी, श्रीमंती, पैसे गोळा करणं, कारण शेवटी हा सर्वात कारण मग टीका पण त्याच्यावरच होतात पुढे. तुम्ही जितकं मोठं कराल, कारण सगळ्यांच्या डोळ्यात ते येतच. त्याच्याबद्दल आम्हाला तुमचं की एकतर चॅलेंजेस म्हणून पण काय आले आणि काही असे पण असतील की साहित्य आहे, अरे सांगा आम्हाला, तर तो प्रवास कसा होता? समाजाला विचार वाढला पाहिजे, वैचारिक चर्चा झाली पाहिजे अशी भावना प्रचंड आहे. पण साहित्याला काही पैसे द्यावे, देणगी द्यावी अशी भावना समाजामध्ये नाही. म्हणजे साहित्य संमेलन होतंय म्हणून पैसे दिले पाहिजेत वाचन संस्कृती वाढवायला, ही समाजामध्ये भावना फार कमी आहे. पण आमच्याकडे फरुख कुपर नावाचे उद्योजक आहेत की ज्यांनी 1993 साली झालेल्या संमेलनाला एक मदत केलेली होती. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला मदत करणार आहे. आणि एक मोठी मदत फरुख कुपरांनी आम्हाला दिली. एक छोटे मोठे लोक सुद्धा काही देणगी स्वतःहून आणून देतात. काही एका शाळेच्या अख्ख्या विद्यार्थ्यांनी 99 रुपये आम्ही आवाहन केलं होतं की विद्यार्थ्यांनी 99 रुपये द्यावेत संमेलनाला. तर एका शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी 99 रुपये दिले. म्हणजे आता शेवट ह्या कल्पना सुद्धा मांडणं राबवणं थोडं अवघड आहे. शाळेला एक शाउट आउट, आता ती शाळा सुद्धा तुम्हाला सांगतो, शाळेचं नाव माझ्या लक्षात नाही, पण ती शाळा अशा गावाची, मिलिटरी आपशिंगे म्हणून नावाचं आमच्याकडे गाव आहे. हे जे गावातल्या प्रत्येक घरातला एक माणूस मिलिटरी, आणि तिथल्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला ते पैसे दिले. म्हणजे शेवटची देशभक्तीची प्रेरणा त्या गावाकडे आहे. तसं साहित्याला सुद्धा एक ताकद देण्याची प्रेरणा त्या गावाकडे दिलेली आहे. सातारा तालुक्यातल्या सर्व शिक्षकांनी 999 रुपये आम्हाला दिलेले. म्हणजे साताऱ्यात संमेलन होतंय, शिक्षक काहीच करत नाहीत, शिक्षक पगार फक्त घेतात तर नंतर काहीच वागत नाही. तर तो संदेश सुद्धा आम्ही बदलण्याचा प्रयत्न केलेला की आम्ही आव्हान केल्यानंतर प्रत्येक शिक्षकाने आम्हाला 999 रुपये दिलेले. तसे 8-8.5 लाख रुपयाची रक्कम आम्हाला सातारा तालुक्यातल्या शिक्षकांनी दिलेली आहे. म्हणजे मोठे देणगीदारांची संख्या साताऱ्यात कमी आहे, परंतु जे छोटे छोटे देणगीदार आहेत त्यांनी सुद्धा आमच्या पाठीवर चांगला हात दिलेला आहे की तुम्ही करा संमेलन.
कठीण जातं, रकमा खूप मोठ्या असतात, आकडे खूप मोठे असतात, खर्च खूप मोठे आहेत. छोट्या गावामध्ये संमेलन घेणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण माझं सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, तिने सुद्धा आम्हाला एक 25 लाख रुपये दिले. शिवेंद्रराजेंचं स्वतःचा अजिंक्य तारा सहकारी साखर कारखाना आहे. त्या कारखान्याचं वैशिष्ट्य असं की 93 साली जे अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं त्याचं निमंत्रण त्या कारखान्याच्या लेटर पॅडवर दिलेलं होतं. आणि म्हणून त्या कारखान्यानं सुद्धा आम्हाला आता 25 लाख रुपयाची मदत दिलेली आहे. आणखी काही देणगीदारांशी आमची चर्चा सुरू आहे, ते सुद्धा मोठ्या प्रमाणावर आम्हाला मदत देतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि संमेलन सुस्थितीत पोहोचेल, कारण शिवेंद्रराजे स्वागताध्यक्ष आहेत, मी स्वतः कार्याध्यक्ष आहे संमेलनाचा. तर आमचा प्रयत्न कुठं काही कमी पडू नये अशा प्रकारचा आहे. म्हणजे मी एका भाषणात असंही म्हणालो कार्यालयाच्या उद्घाटनाच्या, की सारखं लोक म्हणायचे संमेलन घेणं म्हणजे शिवधनुष्य उचलणं आहे. तर ते मला काही वाटत नव्हतं संमेलन घेईपर्यंत. घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं ते खरंच शिवधनुष्य उचलण्यासारखं आहे. कारण ज्या ज्या गोष्टी तुम्ही करताय आता त्यामुळे ते शिवधनुष्य वाटतं. त्यामुळे ते शिवधनुष्य आणि झालेलं. त्याला शिवधनुष्यच का आणि म्हटलेलं? दुसरं काय होतं की दिल्लीच्या संमेलनाला मांडवाचा खर्चच नव्हता. ते स्टेडियम मध्ये झालं. स्टेडियममध्ये. इथं सगळा मांडवाचा खर्च आहे. तिथं स्टॉलची संख्या कमी होती, 100 स्टॉल होते. हो. इथं आता 250 स्टॉल झाले. असा जो सगळा पसारा वाढत चाललेला आहे, त्यामुळे त्याचा खर्च सुद्धा वाढणार आहे. पण शेवट आम्ही राजधानीत राहतो आणि आमच्या संमेलनाची चर्चा झाली पाहिजे. आम्ही पेशवा नेमतो, आम्ही राजे आहोत. सातारची जनता राजा आहे. तर राजाचं संमेलन जर दिमागदार झालं नाही तर बाकीच्यांना आम्ही बोलायचा आम्हाला अधिकार राहणार नाही. आणि आमच्या शाहूपुरी शाखेचं सुद्धा वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातारा जिल्ह्यात आम्ही 1 लाख पत्र पाठवलं. पंतप्रधान कार्यालयाला 1 लाख पत्र पाठवलं. आणि पुढे सगळा पत्रव्यवहार आमच्याशी सुरू झाला. महाराष्ट्र साहित्य परिषदेशी पंतप्रधान कार्यालयाचा पत्रव्यवहार झाला अभिजात दर्जाविषयी. आणि 2016 ते 2024 असा 8 वर्षाचा लढा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नेतृत्व. जरी शाखेनं केला असला तर ती महाराष्ट्र साहित्य परिषदेचं एक संस्था आहे, म्हणजे घटक येतो. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नेतृत्वाखाली आम्ही दिल्लीत जाऊन धरणे आंदोलन केलं. म्हणजे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचं आंदोलन सुद्धा आम्ही केलं. म्हणजे आंदोलन झालं नाही, कारण लक्ष वेधायचं होतं म्हणून काळे झेंड्याचा इशारा दिला. तर देवेंद्र फडणवीस पुस्तकाच्या गावाचं उद्घाटन करायला येणार होते आणि मी जाहीर केलं, मनात आलं की जाहीर करून टाकायचं. काळे झेंडे मुख्यमंत्र्यांना दाखवणार, अभिजात दर्जाविषयी काही करत नाही. मग माझ्यावर टीका सुद्धा झाली की हे काय असं असतं का, अमुक असतं का पुण्यातनं, की ही काय पद्धत आहे का, काळे हे आपलं काम आहे बरोबर असं. तर रंगनाथ पटारे जे त्या समितीचे अध्यक्ष होते तर त्यांच्याशी मी संपर्क केला होता की हा दर्जा मिळवण्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ते म्हटले ते तुमचं काम. माझं काम मी प्रामाणिकपणे पूर्ण केलंय की अभिजात दर्जा देण्याचे जे काही निकष आहेत त्यात आपण बसतो का नाही ह्याचं संशोधन करून मी अहवाल दिला. आज आता पाठपुरावा करण्याचं काम साहित्य संस्थांचं आहे. ते तो कुठल्याही मार्गाने करा तुम्ही, म्हणजे आंदोलनानं करा, लोक चळवळ करून करा, कुठल्याही मार्गाने तुम्ही करा. तर आम्ही इशारा दिल्यानंतर महाराष्ट्रातलं सगळं पोलीस दल खडबडून जागं झालं. मला स्थानबद्धतेची कारवाई सुद्धा माझ्यावर केली. तर मी स्वतः संपादक असल्यामुळे मी त्यांना सांगितलं की आम्ही शिवाजी महाराजांच्या राजधानीतले आहोत, माझी टीम महाबळेश्वरमध्ये दाखल आहे, तुम्ही जर मला सोडलं नाही तर तिथं अशा प्रकारे आंदोलन होईल की तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. एसपी आमचे मित्रच होते संदीप पाटील म्हणून, आता ते आयजी आहेत नागपूरला. तर त्यांनी मग माझ्या एका मित्राला हरीश पाटण्याला फोन केला, त्याला समजून सांगा म्हणून की काहीतरी तडजोड करायची. आम्ही अशी तडजोड, मिलिंद जोशींना मी फोन केला की काय तडजोड करूया. ते म्हटले आपलं काम लक्ष वेध नाही, समजा उतरल्या हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्र्यांनी जर आपल्या प्रश्नावर चर्चा केली तर आंदोलन करायला नको. शिष्टमंडळाला भेट दिली. पहिलं आमच्याशी उतरलं की त्यांनी पहिला अभिजातवर बोलायचं, बाकी काय बोलायचं नाही. तर मी लगेच सांगितलं की बाबा मी आमच्या कार्याध्यक्षांशी बोललोय, संस्थेच्या प्रमुखांशी. त्यांचं म्हणणं असं आहे की हा महत्वाचा प्रश्न आहे, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना सांगा की तुम्ही उतरल्या आंदोलकांशी चर्चा करणार असेल तर आंदोलन होणार नाही. मग त्यांनी ते मान्य केलं. मग मिलिंद जोशी, आमच्या कांताताई निलवडे म्हणून आमच्या आमदार आहेत, सुनीता राजे, आम्ही सगळ्यांनी मग तिथं चर्चा केली मुख्यमंत्र्यांशी. आणि पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचं लक्ष मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला पाहिजे हे महाबळेश्वरमध्ये आम्ही वेधलं. दुसरं दिल्लीचं आंदोलन असंच मी ठरवलं 26 जानेवारी दिवशी. 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताकचा माहोल, सगळ्या यंत्रणा अलर्ट, सगळ्यांनी परवानगी नाकारली होती. आणि सगळ्यांनी परवानगी नाकारली, पण मी कोणालाच सांगितलं नाही परवानगी नाकारली.
ते म्हटले देणार आहेत, आपली चर्चा चालू आहे. मला तिकडून फोन यायची, येऊ नका अटक करून. पण मी यांना कोणाला काही सांगितलं नाही. शिवेंद्रराजेंसहित आम्ही सगळं गेलो तिकडं. त्यावेळेस साताऱ्यात एक प्रकरण गाजलं होतं, सुरुची राडा प्रकरण म्हणून. तुम्ही जर युट्यूबला सर्च केलं की 2 राजे भिडले होते. टोल नाक्यावरून वादंग झाले, गुन्हे दाखल झालेले होते. आणि शिवेंद्रराजे त्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होते, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आणि ते म्हटले बघा दिल्लीत आपल्याला अटक करतील आणि तिकडून इकडे पुन्हा हजर करतात, तेव्हा सावधानतेने करा. सगळ्यात तणावाचा माहोल होता. दिल्ली विमानतळावर उतरले, मी शिवेंद्रराजेंना सांगितलं आपल्याला परवानगी नाही म्हणून. मग तिथले पोलीस कमिशनर आहे, त्यांच्याशी आम्ही बोललो की त्यांना म्हटलं की आम्हाला आंदोलन कुठल्याही परिस्थितीत करायचं, आम्हाला परवानगी पाहिजे. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही महाराष्ट्र सदनातच आंदोलन केलं पाहिजे, रस्त्यावर आम्ही तुम्हाला परवानगी देणार नाही, समोर करा. मग काय करायचं? मग आम्ही महाराष्ट्र सदनाची, शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखालीच आम्ही आंदोलन करायचा निर्णय केला. आणि भाषेच्या इतिहासातलं हे पहिलं आंदोलन आहे की भाषेच्या प्रश्नासाठी कुठल्या तरी संस्थेनं जाऊन दिल्लीत आंदोलन केलं. मराठी मराठी भाषेचं परिषदेचं त्या अर्थाने खूप खूप मोठं काम आहे. खरंच, आणि खूप मिलिंद जोशी आणि शिवेंद्रराजे भोसले म्हणजे एक साहित्य क्षेत्रातला शिवाजी आणि एक शिवाजी महाराजाचा वंश, अशा दोघांच्या नेतृत्वाखाली ते आंदोलन केलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रातनं जेवढे मराठी माणसं राहिला होते ते सगळे त्या आंदोलनासाठी आले. म्हणजे ज्यांना आम्ही बोलवलेलं नव्हतं, पण मी प्रत्येक दरवाजा वाजवून सांगितलं की आम्ही असं भाषेसाठी आंदोलन करताय, तुम्ही येताय का? मग ते आले सगळे. आणि खूप मोठा माहोल तिथं तयार झाला. मग आंदोलन झालं, देशभर त्याच्या बातम्या झाल्या. आणि खूप मोठं योगदान हे शाखेचं हे भाषेचं आंदोलन, मराठी भाषा पंधरवडा, बासी मर्ढेकरांच्या नामशेष होणाऱ्या घराचं पुनर्निर्माण, त्याचं स्मारकात रूपांतर. म्हणजे बासी मर्ढेकर हे आपले फार मोठे कवी, युगप्रवर्तक कवी आहे. त्यांचं घर नामशेष होण्याच्या मार्गावर आलेलं होतं. तिथल्या एका पत्रकारानं मला ते दाखवलं की ह्याचे पत्रे बदला. मी पत्रे बदलले तर काही वर्ष हे टिकेल. मी पत्रा काढला आमच्या ह्यानं, तर भिंत ढासळायला लागली. मग तिथं लाईट नव्हती. मग लाईटचं कनेक्शन घ्यायचं तर त्या मालकाच्या नावावर घ्यायला लागतं. मग बासी मर्ढेकरांचे जे पुत्र आहेत राघव मर्ढेकर, त्यांना मराठी फारसे येत नाही आणि ते दिल्लीत असतात. ते IAS ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले आहेत. आणि त्यांच्याशी मग आम्ही संपर्क साधला. एक रश्मिताई तुळजापूरकर म्हणून त्यांच्या नातेवाईक आहेत, त्यांनी आम्हाला मर्ढेकरांच्या मामांचे आमचा संवाद साधून दिला. सदाशिव पाटळीकर, त्यांचं आत्ताच नुकतंच निधन झालं. मग ते राघव मर्ढेकरांशी बोलले. मग राघव मर्ढेकरांशी आमचे किशोर बेडकेळ बोलले. आणि किशोर बेडकेळांनी त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ही जागाच आम्ही शाहूपुरी शाखेला खरेदी खतानं देऊन टाकतो, तुम्ही कागद तयार करून आणा. पण आम्ही असं सांगितलं की आम्हाला खरेदी खत नको, आम्हाला मालकी हक्क हवा, पण मालकी नको. का? कारण 100 वर्षांनी मर्ढेकरांचंच होतं का नाही ह्याच्यावर सुद्धा वाद. तर मर्ढेकर हे नाव उतार्यावर असू दे, पण मालकी शाहूपुरी शाखेची. म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासात एका कवीनं, मोठ्या युगप्रवर्तक कवीची जागा घराची एका संस्थेला द्यावं, हा सुद्धा एक मोठी घटना घडलेली. आणि राघव मर्ढेकर जे त्यांचे सुपुत्र आहेत, माझे जे 2 कार्यकर्ते नंदकुमार सावंत आणि ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले, त्यांच्याकडे कागद घेऊन गेलो कराराची. त्यावेळेस त्यांनी असे शब्द वापरले की माझ्या वडिलांना तिथे येऊन राहायचं होतं सेवानिवृत्तीनंतर, आणि त्या वडिलांचं माझ्या खूप प्रेम होतं त्या घरावर. त्यामुळे ह्या घराचं काय करायचं हा प्रश्न माझ्या मनाला खूप सतावत होता. आणि माझ्या खांद्यावरच एक मोठं ओझं तुम्ही आज खाली केलं आणि हे घर मी तुम्हाला दिलो, मी आता म्हणजे सुखानं पुढचं आयुष्य वाटचाल करू शकतो. तर ही एक ऐतिहासिक घटना घडली. मग आता मी विचार केला की ह्या घराचं जे जुनंपणे त्यांच्या वडिलांनी ते बांधलेलं होतं बासी मर्ढेकरांच्या, आणि त्याला नाव पत्नीचं दिलं होतं सावित्री सदन. त्यांचं पत्नीवर खूप प्रेम होतं सीताराम पंतांचं. तर ते नाव सुद्धा राहावं आणि त्या घराचं ते जे काय अस्तित्व आहे किंवा जसा त्याचा ढाचा आहे त्यात कुठलाही मूळ ढाच्याला धक्का न लावता की बासी मर्ढेकर जर येऊन इथं राहिले असते तर ते कसे राहिले असते, तर तसं त्याचं रूप दिलं मी त्याला. इतकं सुंदर रूप आहे की तुम्ही ते बघितल्यानंतर माणूस भारावून जातो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. कुठलाही कवी जर आता त्या घराला भेट द्यायला आला तर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि तिथं मग आम्ही काय केलं की त्याचं घराला त्यांच्या कविता, त्यांचं जीवनपट, त्यांचं छायाचित्र अशी सगळी रचना केली. आणि ते सगळं बघून अरुणा ढेरेंना सरांनी बोलवलं होतं उद्घाटनाला. तर त्यांच्या डोळ्यात अरुणा ढेरेंच्या सुद्धा घळाघळा अश्रू आले असं डोळ्याने मी बघितलं. आणि ते म्हणले की इतकं तुम्ही सुंदर केले की आता फीत कापून उद्घाटन नको, म्हणले आपण कडी वाजू म्हणजे मर्ढेकर म्हणजे इतकं ते सगळं भारावलेला तो कार्यक्रम. त्याची गोष्ट सांगतो की 5 लाख रुपये बजेट आहे असं
काढलं आम्ही आधी सुरुवातीला दुरुस्तीचं, पुन्हा ते सुंदर करायचं, असं करत करत 12-13 लाखावर बजेट गेलं. कोरोनाच्या संकटात ते काम चालू झालेलं होतं. मी कसं तरी जमवत 10 लाख रुपयेपर्यंत पैसे जमवले, केलं. शेवटचे पैसे कमी पडल्यावर मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अर्ज दिला. शिवेंद्रराजेंना म्हटलं की मला इथं पैसे पाहिजेत. मग ते म्हणले आम्ही 50,000 रुपयाच्या वर देत नाही. शिवेंद्रराजेंनी वेटो वापरला, 1 लाख रुपये झाले. मीटिंगमध्ये 1 लाख रुपये ठरले. मी तिथे गेलो, रामराजे नाईक निंबाळकर तिथं होते, ज्येष्ठ संचालक. मी म्हणलं रामराजे साहेब, मुर्डेकरांचं घर आहे, तुम्ही 1 लाख रुपये देता. म्हणलं काय बरोबरच आहे. मग त्यांनी 1 लाखाचे 2 लाख केले आणि शेवटचे पैसे मिळाले. म्हणजे साहित्य क्षेत्रात पैसे मिळवणं खूप अवघड गोष्ट आहे. खूप तरी सुद्धा ते आम्ही बासी मुर्डेकरांचं एक घराचं स्मारक करू शकलो. महाराष्ट्र साहित्य परिषदेचं खूप मोठं काम आहे. किंवा आता सरांनी जे सांगितलं की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सन्मानानं द्यावं, हा ठराव आमच्या शाखेनं मांडला आणि तो मिलिंद जोशींनी उचलून धरला. म्हणजे शेवट आम्ही मांडला तरी नेतृत्वाला पटला पाहिजे, आम्ही काही मांडू. म्हणजे शाखा किती महत्वाची महत्त्वाची आहे. आहे. संमेलन शाखा- घेण्यासाठी. संमेलन घेण्यासाठी साहित्यातलं जे काम आहे शाहूपुरी योगदान किती शाखेचं, मोठं आहे. हे खूप मोठं आमचं शाहूपुरी शाखेचं योगदान आहे. आणि जी महाराष्ट्र साहित्य परिषदेला जी जागा दिलेली आहे ती औंधच्या राजानं दिलेली 999 वर्षाच्या कराराला. म्हणजे कधी कधी पुण्यातले लोक म्हणतात की सातारकरांचंच वर्चस्व वाढत चालले. मी म्हणतो जागा सुद्धा आमची, जागा आमची आहे ना. मालोजी राजेंनी 5 लाख रुपये दिले. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद ही पुणे साताऱ्याची नाहीये, ही 15 जिल्ह्यांची, महाराष्ट्राची आणि देशातल्या प्रत्येक मराठी भाषिकाचा तिच्यावर अधिकार. आता पुण्यात ती जी इमारत आहे ह्याचा अर्थ मालकी पुणेकरांची किंवा सातारकरांची नाही, मालकी देशाची. म्हणजे आमची काही एकट्याची कोणाची मालकी नाही आणि आम्ही विश्वस्त आहे. आज आम्ही उद्या आणखी दुसरे सोलापूरचे आहेत, ह्या सातारचे आहेत, मी साताराचं आहे, पण हे पुण्यात राहतात, ह्यांनी पुण्यातनं वाचन संस्कृत येतात. सदाशिव पेठेत ह्यांचं कुठं आप्पा बळवंत चौकात ह्यांचं ऑफिस आहे. नुसतं भाड्यानं दिलं तरी 1.5-2 लाख रुपये भाडं आहे. तिथे ते पुस्तकं विकत बसतात, 40% सवलत, 20% सवलत. ते भाषेचं साहित्याचं प्रेम आहे म्हणून. कारण मिलिंद जोशी सुद्धा नुसते व्याख्यानं देत फिरले तर ते करोडपती होते. पण ते सगळा स्वतःचा वेळ. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आमचं हेच आहे की आता जे आपण महत्वच देत नाही, वाचन संस्कृती, पुस्तकं किंवा संमेलनासाठी फक्त टीकेचा एक सूर लावला जातो. त्यात असं कधी म्हटलं जात नाही की ह्या आपल्या भाषेचा उपक्रम आहे एवढा मोठा, आपण स्वतःहून त्यामध्ये सहभागी. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 117 शाखा आहेत. काही शाखा काम करतात, काही करत नाहीत. पण एखादी शाखा इतकी काम करते आणि ती विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करते. म्हणजे बासी मर्डेकरांबद्दल त्यांनी सांगितलं, किंवा आता त्यांनी कवी गिरीशांचा आणि वसंत कानेटकरांचा पुतळा त्या स्मारकासाठी दिलाय रहमतपूरमध्ये. ते माझ्या सासरचंच गाव आहे आणि त्या शिक्षण संस्थेवरच मी संचालक आहे. तर हे एखादी व्यक्ती करते, सगळ्यांना हे लक्षात येत नाही म्हणा किंवा काहीही म्हणा, पण एखाद्या माणसाच्या हे लक्षामध्ये येतं आणि ती व्यक्ती हे काम करते, तर त्याला सगळ्यांनी प्रोत्साहन पण दिलं पाहिजे आणि ते काम लोकांपर्यंत पोहोचलं पण पाहिजे. कारण हे जे आपले सगळे पूर्वसूर्य आहेत त्यांनी जे करून ठेवलेलं काम आहे, म्हणजे आता शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण खूप बोलत होतो. राजभाषा कोश पहिल्यांदा त्यांनी केला महाराजांनी, कारण त्यावेळी फारसी भाषेतले शब्द मुघल साम्राज्य असल्यामुळं खूप आपल्या मराठी भाषेमध्ये होतं. तर ते नंतर जेव्हा त्याचं ज्याला काय आपण म्हणतो संशोधन झालं, त्यावेळी 1626ला जवळपास 78% शब्द हे फारसी भाषेत आणि बाकीचे शब्द फक्त मराठी होते. राजभाषा कोशानंतर ती संख्या उलटी झाली आणि नंतर तर 1726 वगैरे दरम्यान जवळजवळ 96% शब्द मराठी बोलले गेले. तर कधीतरी शासनाचं लक्ष तिकडे वेधायचं असेल किंवा आपल्याला काहीतरी काम करायचं असेल, म्हणजे आता आपण इंग्रजी माध्यमाबद्दल तर तुम्ही नंतर बोलणारच आहात, पण आताची सगळी पिढी इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून शिकते. प्रत्येकाला एकच मूल आहे. म्हणजे भाषेमधले समृद्धी काय असते तर भाषेतले शब्द, भाषेतल्या बोली. आपण आता बोलीवर काम करत नाही, आपण भाषेतल्या शब्दाबद्दल काम करत नाही. जशी जशी कृषी संस्कृती कमी व्हायला लागली तसे त्यातले शब्द लुप्त झाले, तशी कुटुंब व्यवस्था विभक्त व्हायला लागली तशी कुटुंबातले शब्द जायला लागले. म्हणजे पुढच्या काळामध्ये जर एकच मूल असेल तर आत्या, काका वगैरे हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळणार नाही. आत्या तुम्हाला म्हणण्याचा काही प्रश्न येत नाही. इकडेच मी हे आत्या, काका, आज आपल्याला भाषे एवढी समृद्ध आहे की प्रत्येक आपल्या रिलेशनला एक वेगळे शब्द आहेत. आता ते सगळे अंकल आंटी होत चालले. तर हे सगळं या व्यासपीठावर, म्हणजे अगदी व्यासपीठावर हे सगळं बोललं जाईल
असा भाग नाही, पण हे वर्षातून एकदा ह्या सगळ्याबद्दल काहीतरी घडलं घडलं पाहिजे. पाहिजे. या सगळ्याच विषयांबद्दल. आता यामध्ये जे परिसंवाद होतील ते अत्यंत उपयुक्त असे सगळे परिसंवाद आहेत. त्याची नावं मी आता सांगत नाहीये तुम्हाला, आमची अजून पत्रिका तयार व्हायची, हम्म. पण खूप महत्वाचे. म्हणजे सर मगाशी म्हटले की आम्ही गंभीर विषयासाठी समीक्षा संमेलन घेतो, पण यातले पण परिसंवाद खूप गंभीर विषयाचे आहेत. खूप ज्या लेखकांच्या मुलाखती आहेत ते खूप वेगळे लोक आहेत हम्म. की ज्यांचं तुम्ही ऐकलंच पाहिजे, किंवा 2 पुस्तकांवर चर्चा होणार आहे. ती पुस्तकं सुद्धा आताच्या वर्तमान काळामध्ये फार महत्वाची महत्त्वाची. पुस्तकं आहेत. तर हे सगळं या संमेलनामध्ये घडेल आणि ते संमेलन आमची शाहूपुरी शाखा करते. तर याचा सुद्धा आम्हाला खूप अभिमान आहे की म्हणजे जसं आपला एक परिचय पत्र असतं, त्यामध्ये रोज एक काहीतरी वाढत असतं आणि आपल्याला आनंद होत असतो, तसं त्यांच्या शाहूपुरी शाखेच्या परिचय पत्रामध्ये रोज काहीतरी नवीन घडत असतं, रोज नवीन काहीतरी वाढत असतं. आणि त्यांच्या माध्यमातून आदर्श संमेलनाचा एक ढाचा आम्ही तयार करतो, याचा पण आम्हाला खूप मोठा आनंद आहे खरं सांगायचं. बाई एक वाक्य वर्गामध्ये लिहायचं, शंकराला पूजियले सुमनाने. या वाक्याचे 3 अर्थ तुम्ही सांगा. हम्म. शंकराला फुलांनी शंकराचं पूजन केलं, शंकराला सुमन नावाच्या मुलीनी पूजन केलं, आणि तिसरं म्हणजे शंकराला चांगल्या मनाने शंकराचं सुमनाने. पूजन केलं. सुमनाने. मुलांची विशेषतः महानगरातल्या मुलांची जीवनशैली पाहिली तर त्यांना शाळेमध्ये जायला 1 तास, शाळेतून घरी यायला 1 तास, शाळेमधले 6-7 तास, घरी आल्यानंतर आईच्या आवडीचा 1 क्लास, वडिलांच्या आवडीचा 1 क्लास, बाईंनी दिलेला 12 गृहपाठ, या त्याच्या जीवनशैलीमध्ये वाचन आणि खेळाला कुठेही स्थान नाही. नाही. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डेला हिंदी चित्रपटात घेतलं तर गरगडी म्हणूनच घेतात. बरोबर. ही जी काय आपली ती आवेलना आहे. चाललेली आहे सर्व क्षेत्रात, सर्व क्षेत्र. म्हणजे ती काय फक्त साहित्य क्षेत्रात चालली आहे का? नाही. बरोबर. अभिजात दर्जामुळे काय झालं तर मला एक असं वाटतं की मराठी माणसांना जे न्यूनगंड, भयगंड आणि अपराध गंडाने ग्रासलेलं होतं, हम्म. तो गंड दूर व्हायला मदत होईल निश्चितच. पुण्यामध्ये खूप प्रकाशन संस्था आहेत, काही मुंबईमध्ये आहेत, काही नागपूरमध्ये आहेत. पण तुम्ही जर भंडारा, गडचिरोली, वर्धा, मुक्तम हे जर तुम्ही बघितलं, हम्म. जालना, परभणी, अकोला वगैरे, तर इथं एकही पुस्तकांचं दुकान तुम्हाला मिळत नाही. तर अटक ते कटक साम्राज्य साताऱ्यानं जे निर्माण केलं, म्हणजे स्वराज्याचं पुनर्निर्माण करण्याचं काम थोरल्या शाहू महाराजांनी केलं. पण इतिहास फक्त तलवार चालवणाऱ्यांनाच लक्षात ठेवतो की आपली एकच मराठी भाषा, मराठी महाराष्ट्राचा जो धर्म आहे की जो राज्य विस्तारासाठी देशभर गेला. समजा कुठला राजा महाराष्ट्रात राहिलाय का दाखवा मला. तुम्ही महाराष्ट्रात, तुम्ही बडोद्याला गेला, मराठी राजा आहे. माजी शिंदे तिकडच्या भागातले आहेत, अगदी होळकर, सगळे महाराष्ट्रातून गेलेले. म्हणजे सगळे सरदार राजे करण्यामध्ये शाहू महाराजांचं योगदान आहे. म्हणजे येसुबाईंचा त्याग हा खूप मोठा आहे. येसुबाईंनी जे केलेलं काम आहे की पुढचा राजा सुरक्षित ठेवणं, म्हणजे श्रीकृष्णासारखं काम आहे त्यांचं. की शस्त्र न उचलता देशभर राज्य वाढवून दाखवलं त्यांनी स्वतः. तर 100 वर्षामध्ये 100वे संमेलन होत असताना या 99 वर्षामध्ये संमेलनाध्यक्षांच्या भाषणांमधून ज्या राजकीय आणि सामाजिक भूमिका घेतल्या गेल्या त्याविषयीचं एक पुस्तक आम्ही काढतो आहोत. 100. कारण काय, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर, म्हणजे सावरकरांनी सुद्धा सांगितलं लेखण्या मोडा आणि बंदूक हातामध्ये घ्या, आणि राजा तू चुकतोयस असं सुद्धा बडोद्याला लक्ष्मीकांत देशमुखांनी सांगितलं. तर या ज्या काही राजकीय आणि सामाजिक भूमिका संमेलनाध्यक्षांनी घेतल्या तर ते एक पुस्तक आपण करतो.